Hello dear students, today we are going to learn 2.6 Great Scientists Have a Questioning Mind. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 7वीच्या पुस्तकातील इंग्रजीच्या पुस्तकातील 2.6 Great Scientists Have a Questioning Mind या पाठाचा अभ्यास करणार आहोत. Dr. APJ Abdul Kalam was the President of India from 2002 to 2007. तर 2002 ते 2007 या कालावधीमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्या भारताचे राष्ट्रपती होते. प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती. ही वॉज अवॉर्डेड भारतरत्न फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन to the scientific research and modernization of defense technology in India. तर सायंटिफिक रिसर्च आणि मॉडर्नायझेशन ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी यामध्ये त्यांनी योगदान दिलेलं होतं, त्यामुळे त्यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. ही लव चिल्ड्रेन, ते मुलांवर प्रेम करत असत. हिज बुक्स अँड आयडियाज हॅव इन्स्पायर्ड मेनी यंग इंडियन्स, त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांनी आणि त्यांच्या कल्पनांनी त्यांनी अनेक भारतीयांना प्रभावित केलेलं आहे. इन दिस पॅसेज ही टॉक्स अबाउट अनदर ग्रेट इंडियन सायंटिस्ट C.V. रामन. तर या पाठामध्ये ते C.V. रामन या महान शास्त्रज्ञाबद्दल बोलत आहेत. लिस्ट 3 of your favorite people. To which of the following categories do they belong? Add a new category if necessary. तर तुमच्या आवडत्या 3 लोकांची नावे लिहा आणि ती नावे कोणत्या प्रकारात येतात, कोणत्या वर्गात येतात हे सांगा. तर आता आपण पाठाला सुरुवात करूया. ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड, म्हणजे महान शास्त्रज्ञांचे मन चौकस असते किंवा त्यांना खूप प्रश्न पडतात. ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स. दे कीप आस्किंग वाय डज दिस हॅपन, कॅन आय मेक इट बेटर, और व्हॉट मोर कॅन दिस डू. तर महान वैज्ञानिक मने त्यांच्या पुढील असलेल्या प्रश्नांमुळे रेस्टलेस असतात. रेस्टलेस म्हणजे त्यांना त्या प्रश्नांमुळे झोप लागत नाही, त्या प्रश्नांचं उत्तर त्यांना हवं असतं. तर ते विचारत राहतात, हे असे का घडते, मी यात सुधारणा करू शकतो का, किंवा याच्या आधारे अधिक काय काय करता येईल, अशा प्रकारे. लेट्स स्टडी द लाईफ ऑफ ग्रेट सायंटिस्ट हू लिव्ह इन द सेम एरा ॲज आइन्स्टाईन बट अबाउट 5000 किलोमीटर्स ईस्ट ऑफ जर्मनी इन इंडिया. तर एक महान शास्त्रज्ञ जे आइन्स्टाईनच्या काळात पण जर्मनीच्या पूर्वेला 5000 किलोमीटरवर भारतात राहत होते, त्यांच्या जीवनाचा आपण अभ्यास करणार आहोत. बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन साऊदर्न इंडिया इन द इयर 1888, रामन ग्रीव अप टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन इंडिया. तर इसवी सन 1888 मध्ये दक्षिण भारतात तिरुचिरापल्ली येथे जन्मलेले रामन हे भारतातील अतिशय महान शास्त्रज्ञांपैकी म्हणून उदयाला आले. ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट अँड वॉज डीपली इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड ॲकॉस्टिक्स. अगदी सुरुवातीपासूनच ते अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि दृकशास्त्र आणि श्रवणशास्त्र यात त्यांना सखोल स्वारस्य होते. ऑप्टिकल सायन्स म्हणजे दृकशास्त्र आणि ॲकॉस्टिक्स म्हणजे सभागृह, नाट्यगृह इत्यादींबाबत ठरवले जाणारे ध्वनिशास्त्र. दिस इज व्हॉट परहॅप्स लीड हिम टू डिस्कवर दॅट द मृदंगम अँड द तबला प्रोड्यूस मोर मेलोडियस साऊंड्स दॅन एनी अदर पर्क्युशन इन्स्ट्रुमेंट. त्यांना त्या दृकशास्त्र आणि श्रवणशास्त्र याच्यात त्यांना सखोल स्वारस्य होतं. कदाचित त्यामुळेच त्यांनी असा शोध लावला की इतर कोणत्याही तालवाद्यापेक्षा मृदंग आणि तबला अधिक कर्णमधुर ध्वनी निर्माण करतात.
He was fascinated by colorful things, be it a flower, butterfly or gem. रंगीबिरंगी वस्तूंचे त्यांना आकर्षण वाटायचे. मग ते एखादं फूल असो, फुलपाखरू असो किंवा रत्न असो. जेम म्हणजे काय? रत्न किंवा हिरा. ही केप्ट सीकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम. आपल्या परिसरातील प्रत्येक वस्तूची माहिती मिळवण्याच्या ते प्रयत्नात असत. ही बिकेम अ स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. तर ध्वनी आणि ध्वनीविषयक भौतिकशास्त्र याच्यामध्ये ते एक अभ्यासू विद्वान झाले. स्कॉलर म्हणजे विद्वान, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. वन डे अ शिप सेल्ड फ्रॉम द पोर्ट ऑफ लंडन टुवर्ड्स कॅलकटा. तर एके दिवशी लंडन बंदरातून कलकत्त्याच्या दिशेने एक जहाज समुद्रावरून प्रवास करीत निघाले. ऑन बोर्ड वॉज यंग C.V. रामन who had delivered a lecture on the acoustics of the violin in London. त्या जहाजात तरुण C.V. रामन व्हायोलिन या वाद्याचे ध्वनिशास्त्र या विषयावर त्यांनी लंडनमध्ये व्याख्यान दिले होते. He was now on the ship's deck, gazing at the blue waters of the ocean. जहाजाच्या मजल्यावर आता ते उभे होते आणि समुद्राच्या अथांग निळ्या पाण्याकडे रोखून पाहत होते. As he glanced up at the sky, which was of the same shade as the ocean. तर समुद्रासारखीच रंगछटा असलेल्या आकाशाकडे त्यांनी निरखून पाहिले. A series of questions pop up in his head. तेव्हा त्यांच्या डोक्यात एक प्रश्नावली उभी राहिली. Why are both the sea and the sky blue in color? मग त्यांना असा प्रश्न पडला की समुद्र आणि आकाश यांचा रंग निळाच का आहे? What is the science behind this occurrence? तर या घटनेच्या मागे कोणते विज्ञान आहे किंवा काय कारण आहे असा प्रश्न त्यांना पडला. His mind seemed to suggest that the reason could be the scattering of light by water molecules. मग त्यांचे मन त्यांना असं सूचित करत होते की पाण्याच्या परमाणूंकडून होणारे प्रकाशाचे विकिरण हेच या रंगसाम्याचे कारण असायला पाहिजे. मॉलिक्युल्स म्हणजे परमाणू, स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे विकिरण. However, his theory was yet to be proved scientifically. तथापि हा सिद्धांत अजून वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध व्हायचा होता. When the ship anchored at Calcutta, the young man immediately went on to conduct experiments to prove his theory. जहाजाने कलकत्त्यापाशी नांगर टाकला आणि आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी प्रयोग करण्याच्या दृष्टीने तो तरुण माणूस ताबडतोब निघून गेला. अँकर म्हणजे नांगर टाकलं म्हणजे जहाज तेथे उभी केली. His research in optics, the science of light resulted in the discovery of the Raman effect. मग दृकशास्त्रातील त्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणून रामन परिणामाचा शोध लागला. He announced it to the scientific world in March 1928. मार्च 1928 मध्ये त्यांनी वैज्ञानिक जगतात त्याची घोषणा केली. The discovery won him the Nobel Prize for Physics in 1930. या शोधाने त्यांना 1930 मध्ये पदार्थ विज्ञानाचे नोबेल पारितोषिक मिळवून दिले. It was the first time this prize was awarded to an Asian. मग कोणत्याही आशियाई व्यक्तीला हे पारितोषिक प्रदान करण्याची ही पहिलीच वेळ होती. The day he discovered the Raman effect, 28 February, was later declared as National Science Day. त्यांनी रामन इफेक्ट शोधून काढला त्या दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी हा शोध लावला. तर पुढे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित केला गेला. Even before this, his contribution to the science of optics had been acknowledged and he was elected fellow of the Royal Society in 1924. या आधीच
दृकशास्त्रातील त्यांच्या योगदानाला मान्यता मिळालेली होती आणि 1924मध्ये त्यांनी त्याची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणजे सभासद म्हणून निवड झाली त्यांची. यू वुड हॅव लर्न्ड अबाउट द रामन इफेक्ट इन डिटेल ॲट स्कूल. तुम्ही रामन इफेक्टबद्दल शाळेत शिकला असाल. बट डू यू नो द डिस्कवरी सबसिक्वेंटली हेल्प इन डिटरमाइनिंग द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ सम 2000 केमिकल कंपाऊंड्स. पण तुम्हाला हे माहीत आहे का की या शोधाने नंतरच्या काळात सुमारे 2000 रासायनिक संयुगाची आंतरिक संरचना निश्चित करण्याचं सहाय्य केलं. कंपाऊंड्स म्हणजे संयुग. अँड कॅन यू गेस what the cost of the equipment that Raman used to prove his theory was. आणि आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी रामन यांनी वापरलेल्या साधन सामग्रीची किंमत किती होती हे तुम्हाला माहीत आहे का? अ मीजली 200 रुपीज. शुल्लक 200 रुपये. तर मीजली म्हणजे काय? शुल्लक. इक्विपमेंट म्हणजे साधन सामग्री. रामन स्ट्रॉंगली फेल्ट दॅट scientists should not be confined to laboratories to solve scientific problems. मग रामन यांचे ठाम मत होते की वैज्ञानिक समस्या सोडवण्यासाठी शास्त्रज्ञ केवळ प्रयोगशाळांमध्येच कोंडलेले असू नयेत. They should search around themselves and find those answers in accordance with nature. त्यांनी स्वतःच्या परिसरात शोध घ्यावा आणि निसर्गाला अनुसरून उत्तरं शोधायला हवीत. For this essence of this science lies in independent thinking and hard work and not in equipment. कारण विज्ञानाचे सार सर्वस्व स्वतंत्र विचारात आणि कष्टात असते, साधन सामग्रीमध्ये नाही. How true, though the oceans and the sky have always been blue in color. तर किती खरे आहे, समुद्र आणि आकाश हे रंगाने जरी कायम निळेच होते. It needed a questioning mind with a scientific outlook to find the reason behind it. तरी त्यामागचे कारण शोधण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या जिज्ञासू मनाची गरज होती. Listen and answer. What won Raman the Nobel Prize for Physics in 1930? तर रामन यांना नोबेल पारितोषिक कशाबद्दल मिळाले होते? तर फॉर हिज डिस्कवरी ऑफ दी रामन इफेक्ट. तर रामन इफेक्ट शोधल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालेला होता. वाय वॉज 28 फेब्रुवारी डिक्लेअर्ड ॲज नॅशनल सायन्स डे. तर 28 फेब्रुवारी हा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून का जाहीर करण्यात आला? बिकॉज डॉक्टर रमन डिस्कवर्ड द रामन इफेक्ट ऑन दॅट डे. According to Raman, what are the qualities of a good scientist? डॉक्टर रामन यांच्या मते चांगल्या वैज्ञानिकाची गुणवैशिष्ट्ये कोणती असतात? तर दे मस्ट सर्च अराउंड टू फाइंड answers, think independently and work hard. They must have a questioning mind with scientific outlook. Measly, a word used to indicate a very small amount, म्हणजे शुल्लक. तर आता आपण इंग्लिश वर्कशॉप पाहूया. प्रिपेअर अ लाईव्ह स्केच ऑफ डॉक्टर CV रामन बेस्ड ऑन दिस लेसन. तर या पाठावर आधारित डॉक्टर CV रामन यांच्या जीवनाचे स्थूल वर्णन रेखाटा. डॉक्टर CV रामन अ लाईव्ह स्केच. डॉक्टर CV रामन वॉज बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन द इयर 1888. He was a bright student right from the start. He was fascinated by colorful things. He was interested in optical science and acoustics. He delivered a lecture in London. He began to wonder about the colorful of the sky. He was elected fellow of the Royal Society in 1924 for his contribution to the science of optics. He announced the Raman effect in 1928.
He won the Nobel Prize for Physics in 1930. Find the musical instrument mentioned in the passage. मृदंगम आणि तबला. List the scientific terms used in this passage. तर या पॅसेजमध्ये सायंटिफिक टर्म्स कोणत्या कोणत्या यूज केलेले आहेत ते आपल्याला इथे लिहायचं आहे. तर ऑप्टिकल सायन्स, ॲकॉस्टिक्स, पर्क्युशन, फिजिक्स, मॉलिक्युल्स, ऑप्टिक्स, केमिकल कंपाऊंड्स अँड रामन इफेक्ट. Google the information about any 5 Indian scientists using the following points. Arrange it in a tabular form. तर कोणत्याही 5 भारतीय वैज्ञानिकांची माहिती गुगलवर शोधा आणि ती माहिती पुढील तक्त्याच्या स्वरूपात मांडा. तर यामध्ये काय काय मेन्शन करायचं त्यांचं, तर नेम, प्लेस ऑफ बर्थ, डिस्कवरी, त्यांनी काय शोध लावलेला आहे, अवॉर्ड्स अँड ऑनर्स, त्यांना कोणते कोणते पुरस्कार मिळालेले आहेत हे सुद्धा त्यात मेन्शन करायचं आहे. लँग्वेज स्टडी. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट एक्सप्रेसेस अ कम्प्लीट आयडिया. तर पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या समूहाला आपण सेंटेन्स म्हणजे वाक्य असे म्हणतो. अ सेंटेन्स हॅज 2 कंपोनंट्स, सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. तर वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट, सब्जेक्ट म्हणजे कर्ता किंवा उद्देश्य आणि प्रेडिकेट म्हणजे विधेय, असे 2 भाग असतात. द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स इज अ पार्ट विच नेम्स द पर्सन, थिंग एक्सेट्रा. तर सब्जेक्टमध्ये काय असतं, तर ज्या भागात वाक्यातील व्यक्ती, वस्तू इत्यादींचा समावेश असतो त्या वाक्याच्या भागाला आपण सब्जेक्ट म्हणतो. दॅट वी स्पीक अबाउट इन दॅट सेंटेन्स. द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स टेल्स अस मोर अबाउट द सब्जेक्ट. आणि वाक्याचा उरलेला जो भाग असतो तो आपल्याला कर्त्याच्या विषयी अधिक माहिती देतो. दिस रिमेनिंग पार्ट इज कॉल्ड प्रेडिकेट. तर त्या वाक्याच्या भागाला, उर्वरित भागाला आपण प्रेडिकेट म्हणजे विधेय असे म्हणतो. Note the subject and predicate in each of the following sentences. Also note that verb form in each sentence depends on the subject. तर पुढील प्रत्येक वाक्यातील सब्जेक्ट आणि प्रेडिकेट लक्षात घ्या. तसेच वाक्यातील वर्बचे, क्रियापदाचे रूप हे कर्त्यावर अवलंबून असते हे सुद्धा लक्षात ठेवा. तर पहा येथे कंप्लीट सेंटेन्स काय आहे, द स्काय इज ब्ल्यू, पण यातील सब्जेक्ट काय आहे, द स्काय. प्रेडिकेट इज ब्ल्यू, तर द स्काय इज ब्ल्यू, द स्काय हे सब्जेक्ट आहे, तर हा भाग उर्वरित आहे म्हणून आपण याला प्रेडिकेट असे म्हणतो. ग्रेट सायंटिस्ट माइंड्स आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स. तर पहा येथे सब्जेक्ट आहे ग्रेट सायंटिफिक माइंड्स. सायंटिफिक माइंड्स हे सब्जेक्ट आहे. शी गोज टू स्कूल एव्हरी डे. शी हे काय आहे, सब्जेक्ट आहे आणि उर्वरित भाग हा प्रेडिकेट आहे. दे गो होम इन दी इव्हिनिंग. तर दे हे सब्जेक्ट आहे आणि गो होम इन दी इव्हिनिंग हे प्रेडिकेट आहे. तर पहा यातील व्हर्बचा फरक आपल्याला कसा लक्षात येईल, तर ही, शी, इट ज्यावेळी येते त्यावेळी आपण क्रियापदाला एसचा प्रत्यय लावत असतो किंवा ईएसचा प्रत्यय. तर आता इथे शी हा शब्द आलेला आहे म्हणून येथे गोला आपण ईएस लावलेला आहे. अशा प्रकारे वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्त्यावर अवलंबून असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड या पाठाचा अभ्यास केलेला आहे आणि या पाठातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालेलं असेल. तसं महान शास्त्रज्ञांना प्रश्न पडत असतात तसेच प्रश्न तुम्हाला सुद्धा पडायला पाहिजेत आणि त्या प्रश्नांचा शोध तुम्ही घ्यायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.